चल भावा सिटीत मध्ये ही काजल आल्या मला मान्य आहे, पण आज काजलवरच विषय सगळा मी मांडणार आहे. काजल का, काजल कशासाठी, काजल कोण, काजल कुठे, काजल 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 एवढं का बोलावलं माहिती आहे? कालच्या एपिसोडमध्ये जे झालं, काजलनं जे अथर्वच्या तोंडावरती पाणी मारलं, जाणून बुजून पाणी मारलं, त्याच्यावरती पण मी बोलणार आहे. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, आजपासून रात्री लाईव्ह सुरू आहे, त्यामुळं बेधडक बिंदास्त यायचं संघटनेचा अध्यक्ष तुमची वाट बघत बसणार आहे. मुद्द्यावरती येऊया. सगळ्यात पहिली गोष्ट, एपिसोडमध्ये बंजी जम्पिंग किंवा ते वॉटर गेम्स किंवा स्कुबा किंवा पॅराग्लायडिंग हे सगळं आपण जे पैसे काढून तिकीट काढून जे करतोय ते आपल्या गावराम ब्रोजना आणि सिटी सुंदरींना फ्रीमध्ये त्यांच्याकडे सगळं कंटेंट काढून घेत होते ऑब्व्हियसली, पण फ्रीमध्ये त्यांना करायला मिळत होतं. पैलवानचा थोडासा प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय? पैलवानचं एक असं मत आहे की ॲक्च्युली आपला ऋषिकेश जो आहे तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी एखाद्या स्टेजवरती जातो आणि तिथं जेव्हा फायनल मारणार असतो किंवा चांगल्या एका मेन फायनलमध्ये जाणार असतो त्याच वेळी त्याच्याबरोबर असं काहीतरी अनर्थ घडतं आणि तो मागे येतो. हा आतापर्यंत त्याच्याबरोबर घडलेलं सगळं हेच सगळं घडलंय त्या. आणि आता पण तुम्हाला माहित असेल ह्यात पण काजलनंच त्याला जेव्हा मागून ढकलली होती आणि ढकलल्यामुळे त्याला टाके पडलेत आणि त्यामुळं तो खूप नाराज झालाय की माझ्या नशिबात असं काय बाबा की प्रत्येक वेळी शेवटला आल्यानंतरच माझ्याबरोबर असं का घडतंय. श्रुती पण खूप इमोशनल झाली होती, पण मला श्रुतीचं खूप आवडलं की श्रुतीनं त्याला स्ट्रॉंगली समजावलं की असं नाही आहे, आपण खेळू शकतो, आपण करू शकतो. आणि त्यामुळे ही जोडी मला आवडण्याचं कारण पण हेच आहे की एकमेकांना ते समजून खूप चांगले घेतात. त्याच्या डोळ्यात पाणी बघून ती देखील रडत होती, त्यामुळे ह्याला बॉन्डिंग म्हणतात. आणि हे जे काजलचं प्रकरण झालं की काजलनं ऋषिकेशला ढकलून दिली पाण्यामध्ये आणि ऋषिकेश पाण्यामध्ये पडला आणि त्याला टाके पडले. भाई साहेब, हीच गोष्ट जर एखाद्या मुलगीबरोबर केली असती तर किती मोठा कांड झाला असता. लिटरली शो मधनं बाहेर काढला असतो. मुलगीला ढकललं, मुलगीला कसं काय ढकललं, पण मुलगीनं ढकललं तर मुलग्याला ढकललं जाऊ दे की. त्यामुळं जरा पैलवान नाराज आहे, पण होप सो त्याला श्रेयस सळपती सरांनी देखील सांगितलं की भाई भिडू लढणार यावेळी, टेन्शन घ्यायचं नाही. त्यामुळे तो खूप स्ट्रॉंगली खेळायला लागलाय. त्यानंतर गायत्री पवन असेल आणि रेवती अथर्व असतील, ह्या दोन जोड्यांना बंजी जम्पिंग म्हणजे तुम्हाला माहित नाही भावानो, बंजी जम्पिंग म्हणजे काय असतं. लिटरली एवढं ते पोटात गुडगुड होती वरती गेल्यानंतर, तुम्हाला नाही माहिती, ते खूपच भयानक असतं आणि ते एक्सपिरियन्स करणंच खूप मोठी गोष्ट आहे. पण बंजी जम्पिंग हा जो प्रकार आहे हा गायत्री पवन आणि रेवती अथर्व या दोन जोड्यांच्या वाट्याला आला होता. म्हणजे बाकी सगळ्या जोड्यांना वेगवेगळे टास्क होता आणि यांना बंजी जम्पिंग मिळाली होती. मला हसू तिथं आलं ज्यावेळी बंजी जम्पिंग यांनी बघितलं, त्यावेळी गायत्री तिथून लेक्चर द्यायला चालू केली. मॅडम, अरे बंजी जम्पिंग मध्ये असं असतं तसं असतं, अजिबात घाबरायचं नसतं, आपली भीती वगैरे सगळी साईडला सोडायची आणि अशी उडी मारायची. आणि जेव्हा गायत्रीचा नंबर आला, गायत्रीनं नाही म्हटलं, मला नाही करायचं, मला भीती वाटायला लागली. म्हणजे याच्यावरती जोक पण झाला की गायत्रीनं सगळ्यात आधी सगळ्यांना समजावलं की काय होत नसतं. आणि ज्यावेळी गायत्रीचा नंबर आला तेव्हा गायत्री मॅडमनी मागं पाऊल घेतलं. इथं मी अथर्वला का मानतो याचं कारण सांगतो. कारण अथर्व बंजी जम्पिंगमध्ये ज्यावेळी वर गेला, लिटरली सगळ्यांनाच भीती वाटते, पण अथर्व हा असा मुलगा आहे जो फक्त बोलत नाही तर करून दाखवतो. असं का म्हटलं मी? कारण भरपूर लोक फक्त बोलतात की बाबा मी असा आहे, मी तसा आहे, पण जेव्हा करायचं वेळ येते तेव्हा भरपूर लोकांची लिटरली अवस्था वाईट होते. बंजी जम्पिंग किती जरी स्ट्रॉंग माणूस असला तरी तो वरून जेव्हा खाली बघतो तेव्हा त्याचं म्हणजे डोळं फिरतात, 100% फिरतात. पण अथर्व पहिल्याच टर्ममध्ये वरती गेला देखील, एन्जॉय करत तिथून उडी मारला देखील. तुम्हाला बघायला खूप सोपं वाटतं, पण बंजी जम्पिंग करणाऱ्यांनाच किंवा केलेल्यांनाच माहिती आहे की ती किती मोठी गोष्ट आहे किंवा किती भयानक गोष्ट आहे. पण अथर्वला याच बाबतीत मी मानतो की तो फक्त बोलत नाही तर तो अशा भयानक गोष्टी, भयानक स्टंट करताना मागचा पुढचा विचार करत नाही. तो सरळ उडी मारला आणि ती बंजी जम्पिंग सक्सेस झालं. करणं सक्सेस करेल, कोणीही करेल, पण पहिल्यांदा करणं ही खूप मोठी गोष्ट असते. कारण पहिल्यांदा जाणाऱ्या माणसाला खूप भीती वाटत असते आणि अथर्व पहिल्यांदाच गेला आणि पहिल्यांदाच त्यानं उडी टाकून पहिल्याच अटेम्प्टमध्ये तो सक्सेस झाला. त्यामुळे मला अथर्वचं ते एक भारी वाटतं की तो जे बोलतो त्या पद्धतीनं तो म्हणजे करतो देखील. त्यानंतर कायाकिंग म्हणजे जे बनाना राईड असते किंवा ते स्कूटीसारखं असतं बघा, पाण्यात गोईंग 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 पळवायचं ते असते. म्हणजे कायाकिंग म्हणजे काइंड ऑफ वॉटर गेम्स वगैरे असतात, स्कुबा वगैरे असतं. तर त्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या जोड्यांनी टास्क केला. विजय, अनुश्री, ऋषिकेश, श्रुती, क्रिश, काजल, दीपक, प्रणाली या सगळ्या जोड्यांनी कायाकिंगच्या सगळ्या वेगवेगळ्या टास्कमध्ये काम केलं. ऐश्वर्याला जरा पाण्याचं मोशन सिकनेस असल्यामुळे त्याला उलटी पण झाली. ती बाया तिथं समुद्रातच उलटी गेली, त्यामुळे तिला जरा मोशन सिकनेसचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो टास्कमध्ये थोडासा तो वीक पडले. ते त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही आहे. शेवटी जेव्हा सगळं टास्क कंप्लीट झालं, आता मुद्द्यावर येतो. पाणी फेकायचा टास्क होता. म्हणजे काय की श्रेयस सळपते सरांनी सांगितलं की बाबा मुली जी आहेत म्हणजे मेंटॉर जे आहेत त्यांनी
एखाद्या मेंटॉरला तोंडावरती पाणी मारायचं आहे आणि वेकअप कॉल द्यायचा आहे. म्हणजे काय की बाबा तू व्यवस्थित करत नाही आहेस किंवा तू चांगलं करत नाही आहेस, तू आतापर्यंत इथंपर्यंत आल्यास पण इथं तू करायला तू म्हणजे तुझ्याकडनं काय होत नाही आहे असं बोलून, म्हणजे तू वीक आहेस असं बोलून तो तोंडावरती पाणी मारायचं एक ग्लास भरून आणि हा टास्क कंप्लीट करायचा. फक्त मुलींच्याच तोंडावरती पाणी मारायचं हे श्रेयस तळपदेंनी सुरुवातलाच मेन्शन केलं होतं. त्याबरोबर रेवतीला पहिल्यांदा बोलवलं. रेवती जेव्हा आली तेव्हा रेवतीनं काजलच्या तोंडावरती पाणी मारलं आणि बोलली की बाबा काजल काहीतरी करेल, तिच्याकडनं खूप होप्स आहेत असं आम्हाला वाटतंय, पण काजल काहीच करत नाही आहे. त्यानंतर प्रणालीला बोलवलं. प्रणालीनं गायत्रीच्या तोंडावरती पाणी मारलं आणि म्हटलं की बाबा चांगलं केलं की क्रेडिट घेते कोण, ही गायत्री चांगलं जेव्हा करते तेव्हा ती क्रेडिट घेते, पण जेव्हा वाईट तिच्या हातनं घडतं तेव्हा ती पवनवरती ढकलते गायत्री. त्यामुळे गायत्रीच्या तोंडावरती प्रणालीला पाणी मारलं. गायत्रीला बोलवलं. गायत्रीने देखील काजलच्या तोंडावरती पाणी मारलं आणि तिथं तिने सांगितलं की क्रिस सारखा हुशार मुलगा परत रिएंट्री करून आलाय तरी देखील तो दिसत नाही फक्त आणि फक्त मेंटॉरमुळं. कारण क्रिस एवढा हुशार आहे की त्याला काही शिकवावं पण लागत नाही, पण तरी देखील त्याला चांगल्या प्रकारे मेंटॉर काजल करू शकत नाही. हे कुठंतरी मला बरोबर वाटतं ॲक्च्युली. त्यानंतर काजलला बोलवलं. आता इथं मी मेन मुद्द्यावर येतो. काजल आली. लिटरली सगळ्यात पहिला सांगितलं होतं की फक्त मुलींनीच मुलींच्या तोंडावरती मेंटॉरच्या तोंडावरती पाणी मारायचं आहे. ही ड्रामा करत आली. 2 ग्लासमध्ये 2 पाणी घेऊन आली. पहिल्यांदा ड्रामा करत करत गायत्रीकडे गेली. ते पिक्चरच्या सीन सारखं नसते का की असं करतात माहिती आहे का, तसं त्या टाईपमध्ये ती नाटकी करत गेली. तिथे गेली गायत्री समोर. गायत्रीला म्हणते सॉरी आपण आणि असं केली आणि मुद्दाम असा हात फिरवली आणि रेवतीच्या तोंडावरती मारली. इथंपर्यंत ठीक होतं. रेवतीच्या तोंडावर मारल्यानंतर दुसऱ्या हातातला ग्लास तिनं अथर्वच्या तोंडावरती फेकली. लिटरली एवढे सगळे एकमेकांच्या तोंडावरती पाणी फेकतायत. त्यांना माहिती आहे की फक्त मुलगीच्या तोंडावर पाणी मारायचं आहे. अथर्वचा किंवा गावरान ब्रोचा काय संबंध आहे त्यामध्ये. नशीब अथर्व शांत होता. तो बोलला की माझा काय संबंध आहे, तू मला का पाणी मारली, माझा काय संबंध आहे. तर मग तिनं त्याच्यावरती रिप्लाय काय दिलं, तू चूप, तुझ्याबरोबर मला बोलायला इच्छाच नाही आहे असं बोलल्यानंतर अथर्वनं हे देखील बोललं की तुझी चुकी आहे म्हणून मी बोलतोय. किंवा रेवती आणि ही काजल ह्या दोघांचं जेव्हा भांडणं चालू होतं मध्ये थोडंसं अथर्व बोलला तर लगेच रागानं काय बोलली, तू चूप रे, तू चूप, तुझ्यासोबत कोण बोलतोय, तुझ्यासोबत मला बोलायचं पण नाही आहे, मी तर तुला घेतलंच नसतं, तुला मी माझे सगळ्यात पहिला मेंटॉरशिप गुलाब द्यायचा टास्क होता त्यावेळी मी तर तुला कधी घेतलंच नसतं, तुझी लायकी नाही आहे हा वर्ड नॅशनल टेलिव्हिजन जी मराठीवरती तुझी लायकी नाही आहे असं अथर्वला क्लिअर हिनं बोललं. त्यानंतर तिला सगळ्यांनी सांगितलं देखील की हे वर्ड चुकीचं आहे, हे वर्ड तू असं वापरू नकोस. तर तिनं अजिबात सॉरी म्हणायचा मूड दाखवला नाही. श्रेयस तळपदे सरांनी स्वतः म्हटलं काजल लँग्वेज ही योग्य नाही आहे, ह्या लँग्वेजला इथं थारा नाही आहे, ह्या लँग्वेजसाठी तू सॉरी म्हटलंच पाहिजे. तर ती श्रेयस सरांना देखील टॅकल करत होती की मला सॉरी म्हणायचं नाही आहे. मला म्हणायचं कोण आहे काजल. सगळ्यात पहिली गोष्ट तर ही सगळ्यात पहिला बाहेर पडलेली, हिला आत घेताना काही लॉजिक नाही, कशामुळे घेतलं नाही माहिती. अथर्वला आत घेतलं कारण दिलं की बाबा लोकांची इच्छा आहे, आणि ऑब्व्हियसली सोशल मीडियावरती लोकांनी बोललं देखील होतं. काजल बद्दल कोण बोललेलं आणि काजलला आत घेतलं ते घेतलं. एक वेल नोन चांगली जोडी होती क्रिश आणि अक्षताची, अक्षताला बाहेर काढलं आणि क्रिश बरोबर आत एंट्री केली. अरे ते क्रिश अध्ययन चांगलं खेळत होतं, आता तिला काय चांगलं खेळता येईन झाले. आत आली ते आली, इथं येऊन त्या ऋषिकेशला ढकलून दिली पाण्यात, त्या डोक्यावरती टाकं पडलीत. इथं गरज नसताना उगाच स्वतःचा इगो काढायचा म्हणून त्या आपल्या अथर्वच्या तोंडावरती पाणी मारली. मला म्हणायचं काय आहे, काजल नेमका हाय कोण. काजल एवढं सगळं करायला लागले पण मला तेच कळे ना की हिचं कसं काय सगळं खपून घ्यायला लागले. आपण बोलू आज रात्री लाईव्हमध्ये, त्यात काय वाद नाही आहे. पण नक्की नवीन ह्या व्हिडिओज जे आपण करतोय त्याचा मुद्दा हाच होता की एवढे दिवस जे लाईव्ह मी करत नव्हतो त्याचा पॉईंट हाच होता की मी दुसऱ्या सेटअपवरती होतो, तुम्ही बघितला असाल. पण मी परत आता आजपासून या सेटअपवरती रोज रात्री 10:30 वाजता लाईव्ह येणार आहे. त्यामुळे हक्कानं 100% परत आपल्या पब्लिकचं नाव आपण तिथं 100% करूयाच, त्यात काय वाद नाही. त्यामुळे आज रात्री 10:30 वाजता भेटूया. तोपर्यंत टाटा बाय बाय, जय महाराष्ट्र.